नमस्कार श्रोते हो, कथा कॉर्नरच्या एपिसोड 18 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा. मागच्या एपिसोडमध्ये आपण ऐकलं की ओंकारनाथांच्या केबिनमध्ये अचानक सकाळी त्यांना ताजी टवटवीत फुलं फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलेली दिसतात आणि मग त्यांना प्रश्न पडतो किंवा त्यांना असं खात्री पडते की हे नक्कीच सायराचं काम आहे आणि त्यामुळे त्यातून तिला काही सुचवायचं आहे का असं ओंकारनाथांना वाटायला लागतं. तू भ्रमत आहासी वाया या श्री वपू काळे लिखित कादंबरीतला 6वा भाग आपण पुढे ऐकणार आहोत. पेपर्सवर सह्या घेण्यासाठी सायरा आली तेव्हा ओंकारनाथांनी विचारलं, फुलं तुम्ही आणलीत? सर हो, आज मी आणली आहेत. उद्यापासून वेगळी व्यवस्था केली आहे. एखाद्या व्यक्तीला फुलं देण्यामागचा संकेत तुम्ही जाणता ना? रोग समजून सायरा म्हणाली, निसर्गासारखं टवटवीत राहण्याचा संदेश त्या माणसापर्यंत पोहोचवावा हा माझा वैयक्तिक संकेत आहे. निसर्गातील चैतन्याचं सर्वात छोटं प्रतीक म्हणजे फूल. एका फुलात पृथ्वीवरची सगळी जमीन उतरलेली असते. ओंकारनाथ हिरमुसले ते पहिल्या वाक्यानं. नुसते हिरमुसले नाहीत तर काहीसे चिडले सुद्धा. मनातल्या मनात त्यांनी पुन्हा तिला मीडिऑकर म्हणून घेतलं. पण नंतर मात्र त्यांना ती जे काय सांगते ना ते तिचं सांगणं संपू नये असं वाटायला लागलं. सायरानं ते ओळखलं, पण आणखी सगळं बोलावं की नाही हे काही तिला कळेना. ओंकारनाथ म्हणाले, तुम्ही सांगता ते पटकन समजत नाही, पण ऐकताना छान वाटतं. त्या फुलांना कुरवाळीत सायरा म्हणाली, फूल म्हणजे मातीचा हुंकार, पावसाच्या प्रत्येक थेंबाला दिलेला प्रतिसाद. म्हणून एक फूल एकदाच जन्माला येतं. टेलिफोनवरच्या प्रत्येक वाक्याला आपल्याला ऐकणाऱ्याकडून कमीत कमी हुंकार हवा असतो. तसं हुंकाराच्या अलीकडे उच्चारच संभवत नाही. या फुलातला सुगंध म्हणजे आकाशतत्व. का? आकाशच का? त्याला अंत नाही म्हणून. सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही, म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचं आकाश. आणि वारा म्हणजे जमीन आणि आकाश यांचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसापर्यंत नेणारा दूत. एका फुलात मला इतकं दिसतं. ओंकारनाथ त्या सगळ्या कल्पना विलासात काही काळ हरवली. इतके की त्यांना वारा ह्याचं प्रयोजन ऐकूच आलं नाही. ते लगबगीनं म्हणाले, वाऱ्याचं काय म्हणालात? तुमच्या भाषेत सांगते. वारा म्हणजे पब्लिसिटी ऑफिसर. छे, तुम्ही काहीतरी वेगळं म्हणालात. मी जरा मध्ये ब्लँक झालो. सॉरी. त्यात काय मोठंसं, माझंही तसं होतं. एखादं आवडतं गाणं संपूर्ण म्हणजे ओळण ऐकायची असं मी ठरवते आणि ते गाणं संपल्यावर मला कळतं की मधलं कडवं मी ऐकलंच नाही. इतकं बोलून सायरानं शांतपणे फाईल सहीसाठी पुढे केली. दुसऱ्या दिवशी ओंकारनाथ ऑफिसला गेले तर त्यांच्या टेबलवर नेहमीचीच प्लॅस्टिकची फुलं दिसली. ते पहिल्यांदा काही बोलले नाहीत, पण त्यांची नजर सतत सायराच्या फ्लॉवर पॉटकडे वळत होती. ओंकारनाथांना कालची सायराची सगळी वाक्य आठवली. त्यांनी मग त्यांच्या मानानं टाकणाऱ्या प्लॅस्टिकच्या फुलांकडे पाहिलं. माती, आकाश, मिलन, अंकुर, दूत याऐवजी त्यांना त्या फुलात पॉलीप्रॉपिलान, पॉलिथिलीन, पॉलिएथिलीन, MH, HDPO असले घटक दिसायला लागले. त्यांनी सायराला बोलावलं, इफ यू डोंट माइंड, ही फुलं तुम्ही घ्या आणि तुमची फुलं इथं माझ्या टेबलावर ठेवा. शुअरली. तुम्ही काहीतरी वेगळ्या व्यवस्थेबद्दल म्हणालात. त्याचं हां, माझी एक मैत्रीण आहे. एवढ्यात खरं तर यायला हवी होती. तिचा बिझनेस आहे. मोठमोठे हॉटेल्स आणि प्रायव्हेट ऑफिसमध्ये ती रोज फ्रेश फुलं घेऊन जाते. इकेबानाचा कोर्स केलाय तिने. एक दिवसाआड ती फ्लॉवर अरेंजमेंट करून जाते. मग अजून का आली नाही? तुम्हाला त्या फुलांची ओढ निर्माण झाल्याचं मला जाणवल्याशिवाय ती कशी येणार? तुम्ही आपण होऊन विचारलं तर मी फोन करणार. ओंकारनाथ घुटमळत म्हणाले, हे बघा, तुम्ही तुमच्याप्रमाणे माझ्यासाठी रोज फुलं आणावीत असं मला वाटतं. तुमच्या त्या मैत्रिणीचा बिझनेस आणि टेक्निक मला मान्य आहे, पण या फुलांच्या बाबतीत तरी किमान
बिझनेस ट्रान्झॅक्शन नको. त्यानंतर 2च दिवसांनी ओंकारनाथांनी ऑफिस सुटता सुटता सायराला बोलावलं. तिच्या हातातल्या पेपरमध्ये गुंडाळलेल्या फुलांकडे खूण करत ओंकारनाथांनी विचारलं, तुमच्या फुलांबरोबर याही फुलांना समुद्र स्नान घडवाल का? येताना बरोबर आली तशी जाताना सोबतीने जाते. सायरानं न बोलता सगळी फुलं एकत्र केली. लेटस गो टुगेदर. अर्थात तुमची हरकत नसेल तर. फक्त कुठं जायचं ते सांगा. कंपल्सरी गेटवेवर जावं लागतं. ह्या देशात खाणाऱ्यांना तोटा नाही. पाहाल तिथे भेळपुरीवाले आणि खाणारी तोंड. केवळ त्या अथांग समुद्रासाठी कोणीच जात नाही. भरतीतल्या अनेक उसळणाऱ्या लाटा या उपेक्षेपोटी असतील. ओहोटी सुद्धा अशा खाबू शहराचं दर्शन नको म्हणून येत असेल. पायरी उतरून दोघंही जितकं समुद्राच्या सान्निध्यात जाता येईल तितकी गेली. 10 मिनिटं दोघंही गप्प होती. सायरन काहीतरी बोलावं या अपेक्षेनं ओंकारनाथ तिच्याकडे पाहत होते. तिचं मात्र समुद्राव्यतिरिक्त कुठेही लक्ष नव्हतं. ओंकारनाथांनी सायराला विचारलं, असंच गप्प बसायचं? सर, इथे आले की माझी अशीच अवस्था होती. कशी? समुद्राचं ऐकावं, बाकी काही करू नये. या विराट अस्तित्वाच्या समोर शूद्र वाटेल असं सगळं टाळावं. स्वतःचा आवाजही ऐकू नयेसं वाटतं. नेहमीच. आजच्या दिवस तुमचा नियम मोडा. मी तुमचं बोलणं ऐकण्यासाठी आलो. ऑफिसमध्ये बोलता तसं काहीतरी. ऑफिसची गोष्ट वेगळी. कशी काय? ऑफिस म्हणा, घर म्हणा, तिथं वास्तूपेक्षा आपण मोठे असतो. मालकीचा अहंकार तिथं बोलतो. आपण क्षुद्र आहोत याची जाणीव स्वतःला करून देण्यासाठीच समुद्राजवळ बसायचं असतं. निसर्गाची प्रत्येक निर्मिती भव्यच असते. तरी सुद्धा तुमच्या मते अतिभव्य काय? माणूस. आता एवढ्यात तर तुम्ही क्षुद्र म्हणालात. त्याची निर्मिती या अर्थानं अतिभव्य. म्हणजे कसं? समोरच पहा. हा महासागर, ते क्षितिज, आकाश मोजता येणार नाही, पण आपल्या एवढ्याशा डोळ्याला ते दिसतं. हो, रेटिना केवढासा, ब्रेनला संदेश देणारी ऑप्टिक नर्व केवढीशी असेल, ती मेंदूला नेमकी काय सांगत असेल? मेंदू हेच एक प्रचंड विश्व आणि त्याच्याही पलीकडे मन. प्रत्येक माणूस वेगळा आणि प्रत्येक माणूस एकदाच. महाभारताच्या आधीपासून तो माणसं घडवतोच आहे, पण रिपिटेशन नाही, डुप्लिकेशन नाही. ओंकारनाथ आश्चर्यानं सायराकडे पाहत होते. त्यांना आता समुद्र दिसत नव्हता. सायराला समुद्र दिसत होता. ओंकारनाथांना अस्तित्व नव्हतं. तू भ्रमता आहासी वाया या श्री वपू काळे लिखित कादंबरीतला उर्वरित 6वा भाग आपण ऐकूया पुढच्या एपिसोडमध्ये, अर्थात एपिसोड 19 मध्ये. धन्यवाद.